अगं मला ना एक वस्तू आणायची आहे, ती मी विसरले, मला आता आठवलं, मी ती घेऊन येते पटकन. अहो पण पूजा सुरू होईल आता, तुम्ही. अगं पूजेसाठीच आणायची होती, म्हणजे पूजा सुरू होण्याच्या आत मला खरं ते आणायची आहे. मी ती पटकन घेऊन येते, मी पटकन येईन. मी आलेच आलेच आलेच. अरे आलेच आलेच, पटकन आले. गुरुजी काय हो पूजेचं साहित्य द्यायला. काय काय नंदे बघ, काय काय साहित्य होता. काय फुले दीप वगैरे आहे. हो बरोबर. नंदे तिकडे बघ. हा वगैरे. शंभू महादेवा, आज आम्ही सगळे बंगल्यावर असो. माफ कर, आज तुझ्यासाठी वेगळा नैवेद्य बनवता आला नाही. तवा ह्यो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मान्य करून घे. शंभो महादेवा, लय उशीर झालाय. तिकडं बंगल्यावर गणपती बसून पूजा बी झाली असेल. ह्यो सदाशिव कुठं राहिलाय, त्याच्यामुळे उशीर व्हायला नग. शिवा लय वरडल मला, सांभाळून घे. अरे सदाशिव, अरे कुठं होतास? कवाधरनं तुझी वाट बघतोय, किती उशीर झाला. अरे ते माझी बस थोडी लेट झाली. असू दे, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. हा शंभू महादेवा, माझ्या शिवाची काळजी घे रे बाबा. हा सदाशिव, घे पाणी. अरे सदाशिव, लय टेन्शन मध्ये दिसतोय, काय झालं? नाना, अरे तू लाख प्रयत्न करशील मला आणि शिवाला एकत्र आणण्याचे, पण मी शिवापासून जेवढा लांब राहीन ना तेवढंच ते त्याच्यासाठी चांगलं आहे. तेच आपल्या सगळ्यांच्या भल्याचं आहे. अरे तू का टास करतोयस मला आणि शिवाला एकमेकांच्या समोर आणण्याचा? अरे सदाशिव, ज्याचं धन असतं ना, हे त्याच्या पाशीच असावं. हे बघ, काय बी झालं ना तरी शिवा तुझ्या पोटचा गोळा आहे. अरे त्याच्या अंगात तुझं रक्त वाहतंय र. आणि त्या रक्ताला श्वास तू दिलायस. हे बघ, ते काय बी असू दे. अरे तुला तुझ्या लेकापासून एवढं लांब राहतं तरी कसं? मला तर असं वाटतंय ना, तुम्हा दोघांची ना आजच भेट व्हावं आणि त्याला कळलं पाहिजे की तूच त्याचा जन्मदाता बाप आहे.